एका बाजूला ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांना असं वाटलं होतं की आता सर्व काही सुरळीत झालंय, लोकसभा अध्यक्षांकडून आपल्याला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे पुढचा मार्ग हा आता मोकळा झालाय। पण त्याच वेळी आता एक असा निर्णय आलाय ज्याने पुन्हा एकदा या खासदारांची खळबळ ही उडवून टाकली आहे। कारण आता या 6 खासदारांना थेट सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे। त्यामुळे हे खासदार कोर्टात नेमकं काय उत्तर देणार आणि या उत्तरावर त्यांच्या राजकीय भवितव्याचं चित्र बदलणार का, सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल झाले। आधी आमदारांच्या बंडामुळे सरकार बदललं गेलं, त्यानंतर हळूहळू पक्षातील इतर नेते आणि पदाधिकारी देखील वेगवेगळे निर्णय घेत गेले। पण अलीकडेच सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे ठाकरे गटातील 6 खासदारांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय। या खासदारांनी केवळ पक्ष सोडला नाही तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली होती। आणि आता 2 दिवसांपूर्वीच अध्यक्षांनी त्यांच्या या मागणीला मान्यता दिली आहे आणि त्यानंतर हे सर्व खासदार अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात सामील झालेत, यावर आता शिक्कामोर्तब झाला। हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी मोठा धक्का मानला गेला। पण या संपूर्ण घडामोडी इतक्या सहज घडल्या नाहीत, यामागे एक मोठी राजकीय आणि कायदेशीर लढाई सुरू होती। ठाकरेंकडून या 6 खासदारांना बंडखोरी केल्याप्रकरणी त्यांना कसं अडचणीत आणता येईल हाच उद्देश होता आणि म्हणूनच पक्षाविरोधी भूमिका घेतल्यानंतर ठाकरे गटाने सर्वप्रथम या खासदारांना नोटीस बजावली। मात्र या नोटिसीमध्ये ठराविक मुदतीत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं होतं। पक्षाच्या वतीने खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी या खासदारांना 7 दिवसांच्या आत तुमचं उत्तर देण्याचा इशाराही दिला होता। पण या खासदारांनी त्या नोटिसीला कोणतंच उत्तर दिलं नाही। त्यांनी शांत राहणं पसंत केलं आणि कोणतीही अधिकृत भूमिका देखील मांडली नाही। त्यानंतर ठाकरे गटाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्यानंतर अवघ्या 2 दिवसांपूर्वी हे खासदार अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले। या पक्षप्रवेशानंतर त्यांच्या विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। ठाकरेंकडून यांना मान्यता दिली जाऊ नये अशी मागणीही करण्यात आली, पण लोकसभा अध्यक्षांनी काय ती मानली नाही। ओम बिर्ला यांनी मान्यता देऊन टाकली। मात्र अध्यक्षांच्या या निर्णयानंतर आता अनेकांना वाटलं की या प्रकरणावर पडदा पडला गेला, कारण संसदीय पातळीवर त्यांना अधिकृत मान्यता मिळाली होती। पण राजकारणात प्रत्येक गोष्ट इतक्या सहज संपत नाही आणि याच ठिकाणी या प्रकरणाने सर्वात मोठं वळण घेतलं। लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आता थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये अध्यक्षांनी दिलेल्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। सुप्रीम कोर्टाने या याचिकेची दखल घेतली आणि थेट त्या 6 खासदारांना आता नोटीस बजावली आहे। कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की 2 आठवड्यांच्या आत या नोटिसीला उत्तर द्यावं लागेल। त्यामुळे आता या 6 खासदारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। विशेष म्हणजे देशातील सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे, त्यामुळे आता ते कोर्टात काय भूमिका मांडणार, ठाकरे गटाला उत्तर न देणारे हे खासदार सुप्रीम कोर्टात कोणती बाजू मांडतील, यांच्या उत्तरावरून कोणते नवे खुलासे होतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आता हा विषय फक्त पक्षांतर्गत राहिलेला नाहीये, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलाय। आता या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम केवळ या 6 खासदारांपुरता मर्यादित राहणार नाही, कारण या प्रकरणाचा परिणाम थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षावरही आता होऊ शकतो। जर कोर्टाने या प्रकरणात पुढे काही महत्त्वाचे आदेश दिले तर त्याचा परिणाम पक्षाच्या राजकीय गणितावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शिंदे गटासाठीही हा विषय तितकाच महत्त्वाचा बनलाय। या सर्व घडामोडी आता अशा वेळी घडत आहेत जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे। शिंदे गटाला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते। राजकीय बैठका, चर्चा आणि मंत्रिपदाच्या शक्यतांवर चर्चा सुरू असतानाच संपूर्ण सुप्रीम कोर्टाची ही नोटीस समोर आली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं गेलंय। ज्या 6 खासदारांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय उर्फ बंडू जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे
मोरे यांचा समावेश आहे। या सर्वांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता। आता या सर्वांना कोर्टासमोर आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे। त्यामुळे पुढे काय होणार, सुप्रीम कोर्ट या प्रकरणात कोणती भूमिका घेणार, या 6 खासदारांचं उत्तर कोर्टाला समाधानकारक वाटेल का, लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मान्यतेवर परिणाम होईल का, आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामुळे ठाकरेंना अजून देखील दिलासा मिळेल का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।